नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपलं आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. बघा, आपण बुद्धिमत्तेचा आजचा जो टॉपिक आहे तो स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे दिशा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायरेक्शन असं म्हणत असतो ते. ठीक आहे, चला वेळ वाया न घालवता चालू करूयात. या टॉपिकचं बेसिक बुद्धिमत्तेचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या टॉपिकमध्ये प्रत्येक टॉपिकचं ज्याचं त्याचं बेसिक वेगळं वेगळं आहे. ठीक आहे, आता या दिशा टॉपिक शिकत असताना सुद्धा आपल्याला वर्ग खूप कमी पडणार आहेत, त्यामुळं अंकगणितातलं वर्गमूळ हा टॉपिक तर आपला बेस्ट असलाच पाहिजे, ही सगळ्यांकडून अपेक्षाच आहे. तुम्हाला वर्गपाठ असतील असं गृहीत धरत. ठीक आहे, कुठं कमी पडणार आहे ते थोड्याच वेळात पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर दिशा टॉपिकच्या काही बेसिक गोष्टी महत्वाच्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्या गोष्टी इथे आपण एकदा समजून घेऊया. मग दिशा टॉपिक मधल्या सगळ्यात महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे की आपल्याला 4 दिशा माहित आहेत का. ठीक आहे, किंवा 4 दिशा कशा असतात त्या आपल्याला माहित असल्या पाहिजे. मुळामध्ये आपण जिथे बसलेले आहोत तिथून आपल्या 4 दिशा आपण डिपेंड करत असतो की आपल्या समोर पूर्व आहे, डावीकडे ही बाजू असते, इकडून सूर्य उगवतो, असं आपण जिथे बसलेले आहे तिथून ठरवतो. परंतु मग आपण आता जसे बसलेलो आहोत किंवा अभ्यास करताना आपण जसे बसतो सेम तसेच आपण एक्झाम सेंटरमध्ये असतो का. म्हणजे आता जर माझ्या समोर पश्चिम दिशा असेल तर माझ्या एक्झाम सेंटरला गेल्याच्या नंतर ही माझ्या समोर पश्चिम दिशा असेल असं नाही. त्यामुळं रिअल फेसवर किंवा रिअल जाग्यावर आपण जिथे बसून आहे त्या दिशावर आपल्याला काहीही घेणं देणं नाही. अभ्यास करत असताना आपण आपल्या 4 दिशा याच पद्धतीने दाखवायच्यात. त्या अंकगणितात असू द्या, बुद्धिमत्तेत असू द्या किंवा भूमितीमध्ये असू द्या, इव्हन भूगोलामध्ये सुद्धा दिशा असतात. भूगोलामध्ये जर तुम्ही नकाशा वाचन केलं असेल तर बघा, नकाशाच्या एका कोपऱ्यामध्ये असं साईडला कुठेतरी एक असा ॲरो दिलेला असतो, असं खालून रेष असते आणि त्याच्यावर असा ऊ लिहिलेला असतो. त्याचा अर्थ काय असतो? वरची दिशा उत्तर दिशा आहे असं त्याचा अर्थ घ्यायचा असतो. ठीक आहे, आणि मग आपण इथे सुद्धा अभ्यास करत असताना तसंच घ्यायचं की आमच्या इथे वरची दिशा उत्तर दिशा असते, नॉर्थ दिशा असते, असं आपण त्याचा अर्थ घ्यायचा. इंग्लिश मधले नावं सुद्धा तुम्हाला माहित असतील असं गृहीत. जर वरची उत्तर असेल तर खालची दिशा कोणची असेल? दक्षिण दिशा असते. कोणती दिशा असते? दक्षिण दिशा खालची असते, साऊथ दिशा असते, असं आपण लक्षात ठेवायचं. किंवा भारताच्या नकाशावरून सुद्धा आपण म्हणू शकतो उत्तरेला दिल्ली आहे, दक्षिणेला तामिळनाडू वगैरे आहे, त्या गोष्टी आपण असं म्हणू शकतो. इकडची बाजू नेहमी अभ्यास करत असताना लक्षात ठेवायचं, ही पूर्व आहे, ईस्ट आहे, आणि ही पश्चिम आहे, वेस्ट आहे. राईट. मग अभ्यास करत असताना ह्याच 4 दिशा आपल्याला दाखवायच्या आहेत. एखादा व्यक्ती जर इथे सेंटरला उभा आहे, तो वर पाहतोय तो उत्तरेला पाहतोय, इकडे पाहतोय तो पूर्वेला पाहतोय, खाली पाहतोय दक्षिणेला पाहतोय, इकडे पाहतोय तर पश्चिमेला पाहतोय. या 4 मुख्य दिशा लक्षात ठेवणार आहात तुम्ही, अशी सगळ्यांकडून मला अपेक्षा आहे आणि सगळ्यांना माहित सुद्धा आहे बऱ्यापैकी. परंतु 4 उपदिशा असतात. कोणत्या कोणत्या 4 उपदिशा आहेत? तर पहिली दिशा आपण गृहीत धरूयात, नैऋत्य दिशा ही आपली उपदिशा असते. राईट. नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि अजून एक कोणती असते? आग्नेय. राईट. 4 उपदिशांची नावं आपल्याला माहित असले पाहिजे. ह्या 4 उपदिशा मी साईडला मुद्दाम याच्यामुळे दिल्या. याच्यामध्ये दाखवत असताना ह्या 4 उपदिशा आपण कशा दाखवणार समजून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये दाखवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा, इथे जी दिशा असते ती नैऋत्य दिशा असते. मी शॉर्टकट मध्ये लिहितो नैऋत्य दिशा. ठीक आहे, इथे जी दिशा असते उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये तिला आपण वायव्य दिशा म्हणत असतो, हे लक्षात ठेवायचं. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जी दिशा असते तिला आपण ईशान्य म्हणत असतो आणि इकडे जी दिशा असते ती आग्नेय दिशा असते. या 4 दिशांची नावं आपल्याला माहित असले पाहिजे, लक्षात असले पाहिजे. उपदिशा ज्याला आपण म्हणत असतो ते. ठीक आहे, परंतु याच 4 दिशाची नावं आता ऑप्शन मध्ये देत असताना तुम्हाला वेगळं देतील. म्हणजे काय होईल बघा, आपण आन्सर वगैरे सगळं काढून घेतो. ठीक आहे, आणि मग त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला नैऋत्य जर तुमचा आन्सर आला असेल आणि ऑप्शन मध्ये नैऋत्य दिशेचं नावच नाहीये, मग त्या नैऋत्य दिशेला नाव काय दिलं जाईल तुम्हाला? बघा, लक्ष द्या. नैऋत्य दिशेला दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये आहे ना ती, मग तिला दक्षिण पश्चिम म्हटलं जातं. नैऋत्य दिशेला दुसरं नाव काय होतं? दक्षिण पश्चिम होत असतं, असं तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे, आणि खूप विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आजच माहित झालं की नैऋत्य दिशेला दक्षिण पश्चिम म्हणतात. जे इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये आहेत किंवा बॉम्बे साईडला आहेत, बॉम्बेमध्ये भरपूर साऱ्या एरियाला काय सांगत असताना त्यांना अशा पद्धतीने दाखवलं जातं, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट असं म्हणलं जातं. ठीक आहे, तर मग हे त्या दोघांच्या मध्ये आहे म्हणून त्याला तसं म्हणलं जातं. दक्षिण पश्चिमच्या मध्ये नैऋत्य आहे म्हणून तिला नैऋत्य म्हटलं जातं. मग मला सांगा, वायव्य दिशा कोणाकोणाच्या मध्ये आहे? उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये आहे. मग उत्तर पश्चिम त्याला म्हणायचं. काय म्हणायचं? उत्तर पश्चिम. कोणाला? वायव्यला. तुम्ही विसरू नये म्हणून मी मुद्दाम तसं सांगतोय, त्या दोघांच्या मध्ये आहे म्हणून.
मग सांगा ईशान्येला काय म्हणाल? उत्तर पूर्व म्हणायचं. ईशान्येला काय म्हणायचं? उत्तर पूर्व. हे त्यांची नावं आहेत, ही नावं लक्षात असली पाहिजे. मग आग्नेयेला काय म्हणायचं? दक्षिण पूर्व. दक्षिण पूर्व कोणाला म्हणायचं? आग्नेयेला. ही नावं लक्षात ठेवा, कारण आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर सर्व एक्झामला या पद्धतीची आता नावं यायला लागलेली आहेत, ऑप्शन मध्ये सुद्धा आणि क्वेश्चन मध्ये सुद्धा टाकायला लागलेली आहे. एक व्यक्ती दक्षिण पूर्व दिशेपासून चालायला सुरुवात करतो, अरे दक्षिण पूर्व पासून चालायला सुरुवात करतो याचा अर्थ तो आग्नेय दिशेपासून चालायला सुरुवात करतो किंवा आग्नेय दिशेकडे चालायला सुरुवात करतो, असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो. राईट, हे तुम्ही अर्थ लक्षात ठेवाल, महत्वाचे आहेत, विसरू नये. मुद्दाम म्हणून हे नावाची आठवण तुम्हाला करून दिलेली आहे, लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि दुसरी गोष्ट आपल्याला चालू करायची, हे 8 दिशा दाखवत असताना कागदावर ह्या आपण अशाच दाखवल्या पाहिजे, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आणि ह्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या. यांची नावं नाही बी लिहिली तरी तुम्हाला त्या दिशा आहेत म्हणून त्या लक्षात राहिल्या पाहिजे. ठीक आहे. वरची दिशा कोणती? उत्तर. खालची दक्षिण, इकडची पूर्व, इकडची पश्चिम. पटापटा लक्षात ठेवायचे. नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि ही कोणती? आग्नेय. बस असं दाखवून द्यायचं. आता ह्या दिशा शिकत असताना बघा एक गोष्ट लक्षात असू द्या, जर एखादं वर्तुळ आहे, सर्कल आहे बघा, राईट, घूम के फिर से वही आहे, मतलब आपण किती अंशातून फिरत असतो? 360 अंशातून आपण फिरत असतो. एवढी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे, लक्षात आहे. राईट, आपण जर 360 अंशातून फिरत असेल तर मला इथे 360 चे जर मी दोन भाग पाडले तर 180 180 चे होतील. म्हणजे उत्तर आणि दक्षिणचा हा जो एरो आहे याच्या इकडच्या जे कोण होतील, अँगल होतील, ते 180 अंशाचे होतील. मग इकडचे जर 180 चे होतील, त्या 180 चे बरोबर मी असे दोन भाग पाडले तर वरचा आणि इकडचा कितीचा होईल? 90 90 चे होतील. कळते मी काय बोलतोय? तर सर हे 360 आहे, हे झाले 180, 180 चे दोन भाग पाडले, हा 90 चा झाला नाही, हा 90 चा झाला, बरोबर. हा 90 चा झालाय, 90 चा झालाय. याचा अर्थ उत्तर आणि पूर्व या दोघांमध्ये किती अंशाचा कोण असेल? तर 90 अंशाचा कोण असेल. मग त्याच्यावरून सेंटेन्स काय बनतंय? दोन मुख्य दिशा जर असतील, मुख्य म्हणतोय, एक उत्तर आणि पूर्व, यांच्यामध्ये किती अंशाचा कोण आहे? 90 अंशाचा कोण आहे. एक्झाम्पल अजून पुढे गेलं, पूर्व आणि दक्षिण या दोघांमध्ये किती अंशाचा कोण होईल? 90 अंशाचा कोण होईल. म्हणजे कोणत्याही दोन लगतच्या मुख्य दिशा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोण असतो, असं त्याचा अर्थ घ्यायचा. पुढे चालून कोणत्याही दोन उपदिशा जरी असल्या, काय बोलतोय? उपदिशा म्हणजे नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय, ह्या लक्षात ठेवायच्या. मग या नैऋत्य आणि आग्नेयमध्ये सुद्धा 90 अंशाचाच कोण होतो. कसा होतो बघा. आता हा 90 अंशाचा कोण आहे, डिवाइड केलं, या दोघांमध्ये किती किती अंशाचा कोण होईल बरं? 45 अंश आणि 45 अंश. राईट. आणि मग सेम तसंच आग्नेय आणि दक्षिण या दोघांमध्ये सुद्धा किती अंशाचा कोण होणार? 45 अंशाचाच होणार. आणि दक्षिण आणि नैऋत्य या दोघांमध्ये सुद्धा कितीचा होणार? 45 अंशाचाच होणार. आणि मग 45 आणि 45 दोघांमध्ये किती अंशाचा कोण होतो? 90 अंशाचा कोण होतो. एवढी गोष्ट आम्हाला लक्षात राहिली पाहिजे. मग याच्यावरून आपले दोन सेंटेन्स तयार होतील. हे सेंटेन्स खूप महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. मी ह्या ज्या गोष्टी समजून सांगतोय कारण या टॉपिकचं बेसिकच त्याच्यात दडलेलं आहे. याच्यावरच आपल्याला पुढे बाकीचे कामं करायचे आहेत. मग काय लक्षात ठेवायचं? तर माझं पहिलं सेंटेन्स आणि इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवा. लगतच्या दोन मुख्य दिशा, लगत म्हणजे शेजारच्या दक्षिण आणि पूर्व, दक्षिण आणि पश्चिम, पश्चिम आणि उत्तर, लगतच्या दोन मुख्य दिशामध्ये किती अंशाचा कोण असतो? 90 अंशाचा कोण असतो. किती अंशाचा कोण असतो? 90 अंशाचा कोण असतो. सेम तसंच लगतच्या दोन उपदिशा जरी असेल, नैऋत्य आग्नेय आहे किंवा आग्नेय ईशान्य आहे किंवा ईशान्य वायव्य आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचाच कोण असतो. लगतच्या दोन उपदिशा मध्ये 90 अंशाचा कोण असतो. 90 अंशाचा कोण असतो. आता मी एक क्वेश्चन विचारतोय, मला फास्ट मध्ये आन्सर सांगायचं. एक मुख्य दिशा आहे आणि तिच्या लगतची उपदिशा आहे. एक मुख्य दिशा व लगतची उपदिशा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो? कमेंट करून सांगा फास्ट मध्ये सांगा. कमेंट करा बरं, सांगा फास्ट. एक मुख्य दिशा व लगतची उपदिशा
यांच्यामध्ये किती अंशाचा? यस राईट, बहुत बडा, बहुत बडा. साहजिक आहे, एक मुख्य दिशा आहे आणि तिच्या लगतची उपदिशा आहे. दोघांमध्ये किती अंशाचा कोण असतो? 45 अंशाचा कोण असतो? नाही बी सांगितलं असतं तर ऑब्झर्व करणाऱ्यांना हे समजलं असतं. बऱ्याचशा गोष्टी जर सांगायच्या राहिल्या पण तर आपण त्या ऑब्झर्व केल्या पाहिजे. तुमचं जेवढं भारी ऑब्झर्वेशन तुमचं मॅथ तेवढं भारी होणार आणि सेम सगळे टॉपिक तुमचे तेवढे भारी होणार. त्यामुळे ऑब्झर्वेशन खूप जास्त करत चला, ऑब्झर्वेशनवर काम करत चला, ते महत्वाचं असणार आहे बरं का. ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तीन गोष्टी शिकलोय. एक मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची मुख्य दिशा 90 अंशाचा कोण होणार. दोन उपदिशा त्यांच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोण होणार. परंतु एक मुख्य आणि लगतची उप यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो? 45 अंशाचा कोण असतो. आपल्या सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. राईट, 2 पॉईंट सगळ्यांना क्लिअर झाले असेल असं गृहीत धरत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आता चालू होणार आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आपल्याला दिशा टॉपिक मध्ये शिकत असताना म्हणणार आहे, एक व्यक्ती घरापासून निघाला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरला. याचा अर्थ क्लॉकवाईज फिरला आणि अँटी क्लॉकवाईज फिरला. त्याचा अर्थ घ्यायचा कसा तो समजून घ्या. बघा बघा, लक्ष द्या. समजा आता मी काही सगळ्या दिशा काढत बसत नाही, आपण 4च दिशा काढूया. ठीक आहे, कारण फक्त आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज शिकायचं. एका व्यक्तीचा चेहरा उत्तर दिशेला आहे, तो इथे उभा आहे आणि तो कुठे पाहतोय? उत्तरेकडे पाहतोय. आणि मला काय म्हटलंय? मला म्हटलंय तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये क्लॉकवाईज म्हणत असतो. कसा फिरला तो? क्लॉकवाईज फिरला. त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणणार आहे? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने का म्हणलं असेल बरं? कारण बघा, उत्तरेला म्हणजेच वर 12 वाजलेले असतात. चेहऱ्यावर नाही रे, घड्याळावर वर 12 वाजलेले असतात. तर इथून घड्याळाचा काटा असा फिरत असतो. ठीक आहे, म्हणून याला क्लॉकवाईज फिरणे म्हणत असतात, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणे म्हणत असतात. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. यालाच आपण उजवीकडे वळणे असं सुद्धा म्हणत असतो. उजवीकडे वळणे. जर तुम्हाला म्हटलं उजवीकडे वळा तर मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळायचं असतं. आणि जर एक्झॅक्ट अपोजिट, जर तुम्हाला म्हटलं डावीकडे वळा तर घड्याळाचा काटा जिकडे वळतो त्याच्या अपोजिट वळायचं असतं. डावीकडे वळा म्हटल्याच्या नंतर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. समजा तुम्ही इकडे पाहताय आणि तुम्हाला म्हटलं उजवीकडे वळा, तर इथून काटा कुठं असा जात असतो का? एखादा घड्याळाचा काटा जातो का असं वापस इथे? 3 वर असतो ना हा, नाही तो समोर जाणार. इकडे तुम्ही इथे आहात, समजा नैऋत्य दिशेला आहे, पण तुम्हाला म्हटलं उजवीकडे वळा, तर तुम्ही क्लॉकवाईज वळलं पाहिजे ना, इकडे वळलं पाहिजे. राईट, काटा जसा जातो त्या बाजूला तुम्ही वळलं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक शब्द असतो जो गुगल ट्रान्सलेट मुळे क्वेश्चन मध्ये आलेला आहे, येत असतो, तो लक्षात ठेवायचं. क्लॉकवाईजलाच आपण शुद्ध मराठीमध्ये घटवीत वळणे असं सुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो? घटवीत वळणे. ठीक आहे, जर प्रश्नामध्ये तुम्हाला कधी घटवीत वळणे असं आलं तर त्याचा अर्थ, सगळ्यांचा अर्थ, या चौघांचा अर्थ सारखा आहे. या सगळ्यांचा अर्थ काय? सारखा अर्थ घ्यायचा. सारखा अर्थ घ्यायचा, याचा अर्थच सगळ्यांचा अर्थ काय? क्लॉकवाईज वळणे आहे. आणि इथून उत्तरेपासून वळत असताना हे अशा पद्धतीने डायरेक्शन नाही यायचं आहे असं आपल्याला म्हणायचं. ठीक आहे, बेसिक लक्षात ठेवा बरं का, हे बेस स्ट्रॉंग करा. सेम एक्झॅक्ट फास्ट मध्ये सांगून देतो पटापटा. जर आमचा चेहरा उत्तरेला असेल, कुठे असेल? उत्तरेला असेल, राईट, आणि आम्हाला अँटी क्लॉकवाईज वळा म्हणलं, कसं वळा? अँटी क्लॉकवाईज वळा. राईट, तर याचा अर्थ असतो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळा. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळा. विरुद्ध दिशेने म्हणजे जिकडे घड्याळाचा काटा वळतो त्याच्यापेक्षा अपोजिट आपण गेलं पाहिजे, त्यालाच म्हणत असतात अँटी क्लॉकवाईज वळणे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळणे. आता समजा इथे घड्याळाचा काटा आहे, तो इकडे वळणार, आपल्याला उलट जायचं, तर आपला काटा असा आपण इकडे फिरलं पाहिजे असं लक्षात ठेवायचं. इकडून आलो पाहिजे आपण. त्यानंतर याला आपण म्हणत असतो डावीकडे वळणे. डावीकडे वळणे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचा शब्द डावीकडे वळण्याला गुगल ट्रान्सलेट मुळे आपल्या क्वेश्चन मध्ये कोणता आलेला आहे त्याला म्हणत असतात प्रतिघटवित. प्रतिघटवित वळणे.
हा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. हे 4 शब्द त्यांचे नाव सगळ्यांचे सेम असतात. या 4चे वेगळे आहेत, या 4चे वेगळे आहेत. ज्यांचे त्यांचे सेम आहेत ते तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालेत का? एकदा मला कमेंट करून सांगायचं, थंब ठोकायचं. बोला, कन्फर्म बोला. हे जर क्लिअर झालं असेल तर आता आपल्याला क्वेश्चन कडे चालायचंय, पुढे जायचं आहे. यस, डन. चलो, डन हो गया. एक शेवटचा पॉइंट, आपल्याला प्रत्येक दिशेला उजवी बाजू आणि डावी बाजू असते हे आपल्याला माहित आहे का? आता तुम्हाला तर ती ऑलमोस्ट क्लिअर झालीच असेल की उजवीकडे वळणे आणि डावीकडे वळणे याच्यावरून तुम्हाला उजवी बाजू आणि डावी बाजू माहित असलीच पाहिजे आणि 100% क्लिअरच झाली पाहिजे. राईट. काय आपल्या कोणत्या दिशा आहेत? मुख्य दिशा आहेत. यांची नावं देऊन द्या. जर उत्तरेकडे चेहरा असेल, दक्षिणेकडे असेल तर उजवीकडे वळा म्हटल्याच्या नंतर कुठं वळायचं, पश्चिमेकडे असेल तर उजवीकडे वळा म्हटल्याच्या नंतर कसं वळायचं आणि उजवी बाजू डावी बाजू कशी लक्षात ठेवायची. गोष्ट लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती जर उत्तरेकडे पाहतोय असं म्हणलं तर हा सेंटर पॉइंट आहे. तिथून उत्तरेकडे पाहतोय, आपले 2 हातांनी डायरेक्शन दाखवून द्यायची. उत्तरेकडे बघतोय, आपला उजवा हात म्हणजे त्याची उजवी बाजू राईट साइड, आपला डावा हात म्हणजे त्याची डावी बाजू लेफ्ट साइड. राईटचं आर लिहिले, लेफ्टचं एल लिहिले, एवढं लक्षात ठेवा. राईट. राईटचं काय लिहिले? आर, आणि लेफ्टचं काय लिहितोय आपण? लेफ्टचं एल. एवढं लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती पूर्वेकडे पाहतोय आणि त्याची उजवीकडे वळला, डावीकडे वळला, पूर्वेकडे बघतोय ना, या सेंटर पॉइंट पासून पाहतोय ना, मग अशी दाखवायची डायरेक्शन. डायरेक्शन असं नका दाखवू. ऍरो कसा आहे तो बघा, हा असा ऍरो आहे इकडे. ठीक आहे. मग इकडे दाखवल्याच्या नंतर ही आपली राईट साइड आली आणि ही कोणती आली? लेफ्ट साइड आली. किंवा सोप्या भाषेमध्ये घड्याळाचा काटा जिकडे फिरतो, इकडे आहे ऍरो, घड्याळाचा काटा इकडे फिरतोय, क्लॉकवाईज फिरतोय, त्यालाच आपण उजवीकडे वळणे म्हणतोय. म्हणजे हे राईट आहे, ही लेफ्ट आहे. ठीक आहे. दक्षिणेला बघताय, खाली बघतोय, म्हणजे असं नका दाखवतो तुम्ही, आता त्याला चेहरा बदलावा लागेल ना तुम्हाला. खाली बघतोय, दक्षिणेला बघतोय, ही राईट साइड आहे, ही लेफ्ट साइड आहे. ठीक आहे. किंवा मग घड्याळाचा काटा जरी तर असेल तर पुढे जाणार कसा? घड्याळाचा काटा पुढे जाणार, पुढे जाणार म्हणजे ही राईट होणार आणि ही लेफ्ट होणार. घड्याळाचा काटा फिरतो कसा त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. इथे 9 काटा असतो, क्लॉकवाईज फिरणार, वर जाणार म्हणजे ही राईट साइड होणार, आणि खाली आला तर अपोजिट गेला तर लेफ्ट साइड होणार. समजतात बऱ्याचशा गोष्टी. सर, मुख्य दिशाचं तर आम्ही उजवी बाजू डावी बाजू रडत पडत कसंही काढून घेऊ. सगळ्यात महत्वाचे उपदिशाची उजवी बाजू डावी बाजू. आता ती तर तुम्हाला ऑलमोस्ट मी जी ट्रिक सांगितली घड्याळाच्या काट्याची, त्याच्यावरून तर ती तुम्हाला ऑलमोस्ट लक्षात राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. मग मला सांगावं, जर घड्याळाचा काटा इथे, इथे म्हणजे कोणती दिशा आहे? ही ईशान्य दिशेला असेल. ठीक आहे. तर पुढे गेला म्हणजे उजवीकडे गेला. राईट. मागे आला, घड्याळाचा काटा इकडे फिरतो का? कधी नाही फिरत. मग ही कोणती आहे? लेफ्ट साइड आहे. ठीक आहे. लक्षातच ठेवायचा. त्यानंतर ही कोणती दिशा आहे? आग्नेय दिशा. इथून घड्याळाचा काटा इकडे जाणार ना, असा जाणार ना, मग ही कोणती असते? राईट असते. ही कोणती असते? लेफ्ट असते. तर मग सरळ ऍरो दाखवून घ्यायचा असा, हा राईट, हा लेफ्ट. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर ही कोणती आहे? नैऋत्य. घड्याळाचा काटा कुठे जाणार? समोर जाणार, म्हणजे ही कोणती होणार? राईट होणार. ही कोणती होणार? राहिलेली लेफ्ट होणार. इथे वायव्य, घड्याळाचा काटा इकडे जाणार म्हणजे ही राईट होणार, ही कोणती होणार? लेफ्ट होणार. उजवी बाजू डावी बाजू सगळ्यांना माहित झाली का? एकदा कन्फर्म मला सांगायचंय. एक सेंटेन्स मी स्टेटमेंट लिहितोय, त्याच्या अगोदर मला येस, हो सर, डन सर, माहित झाले सर, असं लक्षात ठेवायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. उजवी किंवा डावीकडे वळा असे प्रश्नामध्ये आल्यास नेहमी उजवीकडे वळा डावीकडे वळा असं प्रश्नामध्ये येणार आहे. आणि असं प्रश्नामध्ये आल्याच्या नंतर नेहमी 90 अंशाच्या कोणात वळायचं? 90 अंशातून वळावे, ही गोष्ट लक्षात ठेवा. किती अंशातून वळायचंय? 90 अंशातून वळायचं, 90 अंशातून वळायचं आणि 90च अंशातून वळायचं. म्हणजे समजा मी जातोय उत्तरेला आणि मी तुम्हाला म्हणले उजवीकडे वळा, तर तुम्ही उजवीकडे वळून ईशान्येला नाही जायचं. उत्तरेला जाते ना, मग उजवीकडे वळून डायरेक्ट पूर्वेला जायचं, कारण 90 अंशातून वळायचं हा नियम सांगत असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. चालतंय. सर्वांना 100% सर्व गोष्टी डन झाल्या असेल असं गृहीत धरूयात.
आणि आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन. आता क्वेश्चनची लेवल वाढत वाढत जाणार आहे. खूप बेस्ट क्वेश्चन आता तुम्हाला इथे येणार आहेत, त्यामुळे रेडी राहायचे तुम्ही क्वेश्चनसाठी. ठीक आहे, चलो. पहिला आणि एकदम बेसिक क्वेश्चन आहे स्टार्टिंगला. आता तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत ऑलमोस्ट बऱ्यापैकी लक्षात आली असेल. आपण स्टार्टिंगला घेत असताना थोडंसं बेसिक घेतो, त्यांची लेवल हळूहळू वाढत जाते आणि मग एंडिंग पर्यंत बऱ्याचशा एक्स्ट्रीम लेवलला आपण जात असतो. तर बघा, हा क्वेश्चनचा आन्सर तर तुम्ही फास्ट काढा. बघा, दिशा या टॉपिकमध्ये क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं डायग्राम. डायग्राम काढूनच पाहायची, अंदाजे उत्तर काढायचंच नाही. ठीक आहे, काय म्हणतो क्वेश्चन पहा. क्वेश्चन म्हणतो, अजय हा त्याच्या घरापासून पूर्व दिशेला 3 किलोमीटर गेलाय ना. ते एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचं फक्त. कुठून चालू झाला तो? घरापासून निघणार, पूर्वेला जाणार, 3 किलोमीटर जाणार. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवून द्यायचं. आणि डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर गेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, डावीकडे वळणार आहे पूर्वेला गेल्याच्या नंतर. ठीक आहे, मग आपण स्टार्टिंगच थोडीशी खालून करूयात आपण. हा आमचा स्टार्ट पॉइंट आहे, इथून तो सुरू करणार आहे चालायला. ठीक आहे, माहितीनुसार. कोण आहे तो? अजय आहे. अजय या ठिकाणी आहे. जर तो या ठिकाणी असेल तर वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण, इकडची पूर्व आणि इकडची पश्चिम. हे ऑटोमॅटिक आपण स्वतःला सांगून द्यायचे. तिथे वेळ घ्यायचा नाही, डायरेक्ट सांगून द्यायच्या. मग इथून तो पूर्वेला जाणार, मग इथून पूर्व दिशा तर इकडे आहे आणि पूर्वेला गेलाय. 2 कामं पहिल्यांदा करायचे. बरेचसे विद्यार्थी ही सगळ्यात मोठी चूक करतात. गेला ना पूर्वेला, मारून टाकली रेष, संपलं काम. हे नाही, मी जे सांगतोय छोटं उत्तर तर सगळेजण काढणार आहेत, परंतु तुम्ही किती स्मार्ट वेने काढताय ते खूप महत्वाचं आहे ना अर्जुन. ठीक आहे, बहुत बडा बेस्ट. तुम्ही 2 कामं नेहमी करा, म्हणजे तुमचं परत परत क्वेश्चन वाचायचं काम कमी होऊन जातं. काय म्हटलं? पूर्वेला गेला 3 किलोमीटर गेला ना, जिकडे चाललाय तो ऍरो पहिल्यांदा दाखवून द्यायचा. ठीक आहे, आणि जेवढे अंतर गेला तेवढं अंतर लिहून टाकायचं. किलोमीटर मीटर नाही लिहिलं तरी चालेल, पण तो किलोमीटर गेलाय ते उत्तर किलोमीटर मध्येच येणार आहे ना. आता मला लगेच कळतं इथून तो पूर्वेला गेलाय आणि 3 किलोमीटर गेलाय. मी परत क्वेश्चन मध्ये वाचत बसणार नाही, अरे हे किती होतं हे काय होतं. हे 2 कामं दिशा टॉपिक मध्ये नेहमी करायचे. पहिला क्वेश्चन आहे म्हणून खूप जास्त गोष्टी सांगतोय. पुढे आपण जसं जसं जाऊ तसं तसं माझ्या सांगण्याच्या गोष्टी कमी होणार आहे, उत्तराच्या फास्ट होणार आहेत, हे तुम्हाला लक्षात येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणले? डावीकडे वळला. आता मला सांगा, पूर्वेला जातोय, डावीकडे वळला म्हणजे खाली जाईल का वर जाईल? वर जाईल. डावीकडे वळला म्हणजे अँटी क्लॉकवाईज जाणार. इकडे जातोय तर घड्याळ तर खाली जात असते, वर थोडी जात असते. अँटी क्लॉकवाईज जाणार डावीकडे वळला म्हणून इथून तो डावीकडे वळला. याचा अर्थ आता किती अंशातून घ्यावा लागेल आपल्याला? 90 अंशातून वळणार. साहजिक आहे ना. डावीकडे वळला, उजवीकडे वळला. आता जस्ट नियम सांगितला. हा काय? उजवीकडे किंवा डावीकडे वळा असायलाच 90 अंशातून वळायचं. आणि जर म्हणलं असतं 45 अंशातून वळा, 30 अंशातून वळा, तर मग आपण तसं वळलं असतो. ठीक आहे, आता डावीकडे वळला आणि 4 किलोमीटर गेला, तर हे आपण अंदाजे 4 किलोमीटर इथपर्यंत घेऊन टाकलं. इकडे गेला आणि 4 किलोमीटर गेला, बस संपलं. अजून काही माहिती नाहीये, म्हणून हा आमचा शेवट आहे. इथे शेवट झालाय असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. लास्ट पॉइंट आहे हा. राईट, इथे स्टार्ट झाला, इथे एंड झाला असं आपण म्हणूयात. ठीक आहे, आता सगळ्यात पहिलं काम काय करायचं? स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट एका डॉट डॉट रेषेने जोडून घ्यायचं. जोडला. अरे स्टार्टिंग आणि एंडिंग एका डॉट डॉट रेषेने जोडल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट कळतं. ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम ट्रायंगलची झाली, त्रिकोणाची झाली. आणि मग त्रिकोणाची झाली असेल तर त्रिकोणाचं एक बेसिक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? काय? कोणता त्रिकोण झाला हा? काटकोन त्रिकोण झाला. का बरं? कारण इथे किती अंशाचा कोन झाला? 90 अंशाचा कोन झाला. आणि 90 अंशाच्या कोणाच्या समोरच्या बाजूला आपण भूमितीमध्ये काय म्हणत असतो? कर्ण म्हणत असतो. माहित आहे ना बेसिक गोष्टी. सँडीचं 25 आलंय का? राईट, ह्या आपल्याला गोष्टी एवढ्या करायच्या झाल्या. एवढ्या गोष्टी. आता आम्हाला 10वीला एक प्रमेय होता बघा. कोणता प्रमेय होता? कोणता तरी बाबा होता, त्या बाबाने एक प्रमेय आपल्याला सांगितला होता. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगू का? 10वीचेच आपण बाकीचे सगळे थेरम विसरून गेलो, पण हा थेरम नाही विसरलो. कोणाचा थेरम होता? कोणाचा होता तो प्रमेय? पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय. सगळे प्रमेय विसरलो आपण 10वीचे, पण हा नाही विसरलोय ना. आता या लेटेस्टच्या सिलेबस मध्ये मे बी नसेल तुम्हाला, या 4-5 वर्षामध्ये जर तुमचे झाले तर काय आहे तुम्हाला, मला ते सांगा. असेलच मे बी, आहेच तो पायथागोरस थेरम आहेच, कंटिन्यू मध्येच आहे ना. मग पायथागोरस बाबा काय सांगून गेला? तर पायथागोरस बाबा सांगून गेला, जो कर्णाचा वर्ग असतो ना, तो पायाच्या वर्गाच्या आणि उंचीच्या वर्गाच्या दोघांच्या बेरजे एवढा असतो. वर्ग आलाय त्यामुळे वर्ग खूप महत्वाचे आहेत. सगळीकडे पाठ असले पाहिजे. काय सांगतो पायथागोरस बाबा?
जो कर्णाचा वर्ग असतो तो पाया वर्ग आणि उंची वर्गाच्या बरोबर असतो. आता पहिला क्वेश्चन आहे तर मी खूप स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला, नंतर आपण त्याला शॉर्टकटच करणार आहोत, त्याला वेळ देणारच नाही आपण, पण पहिले तर बेसिक क्लिअर झालं पाहिजे ना. मग सर आम्हाला इथं पाया म्हणजे ही खालची संख्या म्हणायची, उंची म्हणजे ही वरची संख्या म्हणायची. फक्त चूक असं करू नका की 90 अंशाच्या समोरच्या बाजूला पाया किंवा उंची मानू नका. तुम्ही इकडे हे अल्टर चेंज केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही याला 4 म्हणा, याला 3 म्हणा, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. परंतु कर्णला कर्णच म्हणायचं. मग पाया किती आहे? 3. तर आम्हाला इथे 3चा वर्ग घ्यायचा आहे. उंची किती घ्यायची आहे? 4. 4चा वर्ग घ्यायचा आहे. आणि फास्ट मध्ये सॉल्व्ह करून आम्हाला कर्ण वर्ग बरोबर किती येतं ते काढायचं. सांगा 3चा वर्ग किती असतो? 9. 4चा वर्ग 16. 16 आणि 9 किती? 25. 25 आन्सर लिहिणार का? नाही. हे 25 आन्सर कशाचं आलं? कर्णचं आलं का? नाही, कर्णाच्या वर्गाचं आलं. परंतु आम्हाला कर्ण वर्ग बरोबर नाही काढायचे सर, आम्हाला कर्ण बरोबर काढायचा. आणि मग रूल काय सांगतो? हा वर्ग इकडे गेल्याच्या नंतर, हा वर्ग बरोबरच्या इकडे गेल्याच्या नंतर वर्गमुळात जाणार, राईट. आणि मग हे 25 वर्गमुळात पडले तर 25 कोणाचा वर्ग आहे किंवा 25चं वर्गमूळ किती येतं? तर 25चं वर्गमूळ येतं 5. आणि मग ही गोष्ट किलोमीटर मध्ये आहे, ही गोष्ट किलोमीटर मध्ये आहे, तर आमचा कर्ण काय येणार आहे? कर्ण येणार आहे 5 किलोमीटर. 5 किलोमीटर, 5 किलोमीटर. किंवा तुम्ही याला नावही देऊ शकता. तुम्ही याला ए पॉईंट म्हणायचं, याला बी पॉईंट म्हणायचं, याला सी पॉईंट म्हणायचं. कारण आपल्याला एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे आपल्याला सांगून गेलेलं आहे. कोण? पायथागोरस. स्टेप बाय स्टेप करायचा. आणि जर तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही काय करणार? इथे 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 आणि 16 25. 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 5 सेकंदात उत्तर, राईट. परंतु कधी? प्रॅक्टिस चांगली झाल्याच्या नंतर. एकदा सर्वांनी 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 जेवढे लेवे आहेत त्या सगळ्यांनी मला थंब टोकून सांगायचंय की सर आम्हाला तुम्ही या फर्स्ट क्वेश्चन मध्ये जेवढं जास्त बोलत ते सगळं आम्हाला क्लिअर झालंय. मग बोला, कमेंट टाका, कमेंट टाकायचे, पटापटा पटापटापट कमेंट टाकायच्यात. क्लिअर झाले का रे राजांनो? यस, हो सर. धने भारी समजलंय. चला बरं, मग सर या दिशा प्रकरणावर फक्त हा एकच टाईप आहे का? नाही, मी ऍट अ टाइम तुमच्या आता 4 क्वेश्चनला सोबत घेऊन चालतोय, म्हणजे 4 टाईपला मी सोबत घेऊन चालतोय. काही अवघड टाईप नाहीये. फक्त काय चेंजेस होणार आहे? तरच्या पुढचं सेंटेन्स चेंज होणार. अजय हा त्याच्या घरापासून पूर्व दिशेला 3 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला, तर इथून पुढचे सेंटेन्स चेंज होणार. फक्त मला तुम्ही फक्त त्यांची उत्तर सांगायचे फास्ट मध्ये, काय उत्तर येतील म्हणून ना. सांगा. माझा सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला इथे विचारतोय. तुम्हाला मी चान्स देणार आहे, त्यामुळे काही लोड घेऊ नका. त्याच्यामध्येच क्वेश्चन 2 आहे. तर त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो? कोणती दिशा दर्शवतो? सर आम्ही डायग्रामच पाहिले नाही, गेलो विसरून आम्ही. सांगा आता, एकदा डायग्राम दाखवून देतो, पाहून घ्या एकदा पटपट. नेचर तुम्हाला आता क्वेश्चन विचारणार आहे. यस, बहुत बडा. अमित, अर्जुन, छान. तुम्हाला परत परत ती डायग्राम बघायचं काम पडायला नको आता. सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतोय? तो कुठे जाते? वरच्या बाजूला जातोय. आणि वरच्या बाजूला जातोय म्हणजे तो उत्तर दिशा दर्शवतोय. कोणती दिशा दर्शवतोय? उत्तर दिशेला जातोय. उत्तर दिशा. कोणती दिशा दर्शवतो? उत्तर दिशा दर्शवतो. हे आम्हाला समजलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. छान, डन. नेक्स्ट क्वेश्चन विचारतोय, क्वेश्चन नंबर 3. चला सांगा या क्वेश्चनचा आन्सर. बाकी तरच्या अगोदरचा सगळा क्वेश्चन जसे असतं काय
अजय हा त्याच्या घरापासून पूर्वेला 3 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला, तर सुरुवातीपासून शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? यस, सुरुवात कुठे इथे आहे, शेवट कुठे इथे आहे, इथून ही दिशा कोणती आहे? ही दिशा सर, इथून वरची उत्तर असते, इकडची पूर्व असते, खालची दक्षिण असते. अरे वरची उत्तर आणि ही पूर्व, पूर्व आणि उत्तर मध्ये कोणती असते ही? खूप जण आहे. काय विचारले बघा, सुरुवातीपासून शेवटचे ठिकाण, ते सुरुवातीपासून शेवटचे ठिकाण विचारले, याचा अर्थ त्यानं सुरू इथून केले आणि तो शेवटी इथं पोहोचलाय ना. ठीक आहे, हा शेवट आहे, हा तुमचं सुरुवात इथून झालेली आहे, हा शेवट आहे. वाचण्यात गोंधळ नाही झाला पाहिजे, खूप विद्यार्थी इथे चुकतात. मग सुरुवातीपासून जर आम्ही शेवटकडे पाहतोय म्हणजे इकडे पाहतोय, तर सुरुवातीपासून ही दिशा कोणती असते? राईट सर, वरची उत्तर असते, ही पूर्व असते, दोघांच्या मध्ये कोणती असते? दोघांच्या मध्ये असते ईशान्य. म्हणून माझा आन्सर काय असलं पाहिजे? ईशान्य असलं पाहिजे. याच्यामध्ये चुकायचं नाही, नाही आणि नाहीच. ठीक आहे, खूप जण चुका करतात. हा बरं, बेस्ट, तुम्ही नाही चुकले, भारी झालं. राईट, अजून काय होऊ शकतं बघा, अजून एक क्वेश्चन होतो. क्वेश्चन 4. तर सांगा, बोलो. तर शेवटपासून सुरुवातीचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? शेवटपासून सुरुवातीचे ठिकाण, शेवटपासून हे सुरुवात कुणीकडे आहे? शेवटपासून सुरुवातीचं ठिकाण कोणत्या दिशेला आहे? सांगा 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 सांगा, रेडी 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 रेडी. टाईप कसंही केलं तरी चालेल, तुम्ही इंग्लिश व्हॉट्सअपवर इंग्लिश जरी टाईप केले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते परफेक्टच टाईप करावं असं मला काही अपेक्षा नाही, तुम्ही शॉर्टकट मध्ये टाकलं तरी चालेल मला. राईट, कोणत्या दिशेला? नैऋत्य दिशेला असेल. इथून ही दिशा कोणती असते? नैऋत्य. वरची उत्तर, इकडची पश्चिम, खालची दक्षिण. पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोण असते? नैऋत्य दिशा असते. राईट, समजलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे आणि लक्षातच राहिलं पाहिजे. अजून एक क्वेश्चन विचारतो, हे मी थोडं सांगा बरं, शॉर्टकट मध्ये लिहितो क्वेश्चन. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला असेल? त्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाण कोणत्या दिशेला असेल? बोलायचे फास्ट. आता हे 4 क्वेश्चन तर आपण लक्षातच ठेवायचे. काही कन्फ्युजन? सगळं कन्फ्युजनच चालू आहे का? असं नको व्हायला. कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठीच हे 4च्या 4 क्वेश्चन सोबत घेत आहेत. सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणलं म्हणजे जिथून सुरुवात झाली तिकडेच. ठीक आहे, सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचे ठिकाण सेम क्वेश्चन आहे, वरच्या सारखाच, म्हणजेच क्वेश्चन नंबर 3च तिथे फॉलो होतो आणि म्हणूनच त्याचा आन्सर ईशान्येच लिहायचं, वेगळं लिहायचं नाही, नैऋत्य लिहायचं नाही. राईट, इथेही वेगळ्या क्वेश्चन मी इथे विचारू शकतो. आता बघा, ही शब्दरचना आलेल्या आहेत म्हणून मुद्दाम विचारतोय बरं का मी क्वेश्चन. लक्ष देऊन बघा. सांगा बरं या क्वेश्चनचा आन्सर. शब्दरचना बघा, प्रत्येक
हे सोडून देते, सोपं आहे. इथे 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 आणि या चारही क्वेश्चन मध्ये शब्दरचना बदलत गेले. तर सुरुवातीचे ठिकाण शेवटच्या ठिकाणापासून कुठून 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 शेवटच्या ठिकाणापासून पॉइंट कळायला पाहिजे, कुठून विचारता येतात ते समजले की बाकी उत्तर येतं. आणि मग याचंही उत्तर काय येणार आहे, नैऋत्यच येणार आहे, काही वेगळं असणार नाहीये, नैऋत्यलाच असणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट, हे सगळ्या गोष्टी आजच क्लिअर करून घ्या. नंतर बघतो क्वेश्चन आल्यावर बघतो तसं नको, आजच. ठीक आहे, कारण याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला ऍट अ टाइम या गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत असं गृहीत धरतो आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे चालायला काही हरकत नाही. एकदा सर्वांनी थंब ठोकायचे. सगळेच्या सगळे 4च्या 4 क्वेश्चन अगोदर घेतलेला तो एक आणि हे 3 क्वेश्चन, असे टोटल 4च्या 4 क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झालेत का? इथून पुढे आपण जेवढ्या गोष्टी बोलले, आता आपल्याला एवढं बोलायचं नाहीये पुढे, आता क्वेश्चनच सॉल्व्ह करायचे. बोला फास्ट. डन डन. डन है, चलो करेंगे स्टार्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो क्वेश्चन बघा. राजू त्याच्या घरापासून दक्षिणेला 4 किलोमीटर गेला, नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. अरे वा, बराच फिरला तो, है ना. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल असे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ज्या पद्धतीने क्वेश्चन मध्ये म्हणलंय ना स्टेप बाय स्टेप, त्याच पद्धतीने आपण सुद्धा चालणं सुरू करायचं. काय म्हटलंय बघा, राजू त्याच्या घरापासून दक्षिणेला गेला. आता तो ऑलरेडी दक्षिणेला गेला म्हणजे पहिले सुरुवात वरतून करूयात आपण, है ना. ठीक आहे, इथून घेऊयात, हा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथून तो काय करतोय, स्टार्ट करतोय, सुरू करतोय. राईट, इथून त्याने स्टार्ट केलं. दक्षिणेला 4 किलोमीटर गेला, अंदाजे इथपर्यंत आपण घेऊयात. दक्षिणेला जातोय, खाली जातोय, कारण दक्षिण दिशा खाली असते ना. हे 4 किलोमीटर गेला. राईट, उजवीकडे वळला, याचा अर्थ काय, क्लॉकवाईज वळला, खाली जातोय, दक्षिण उजवीकडे वळणार म्हणजे इकडे वळणार. उजवीकडे वळला, किती अंशातून वळला दिले का, 90 अंशातून वळला. ठीक आहे, एक समजलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, 90 डिग्री. 6 किलोमीटर जाणार म्हणजे इकडे जाणार तो, घड्याळच्या काटाचा दिशा इकडे म्हणजे इकडे वळणार. 6 किलोमीटर अंदाजे न्यायचं आपण त्याला. तुम्ही म्हणाल सर आता स्केलच आणा ते मोजूनच दाखवा, तर नॉट पॉसिबल, शक्य नाही ते ना. 6 किलोमीटर आलाय, इकडे एवढं अंतर झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट, 6 किलोमीटर आला. त्यानंतर आपल्याला म्हणले डावीकडे वळलाय आणि 4 किलोमीटर गेलाय, इकडे जातोय. डावीकडे वळणार म्हणजे काटा जिकडे फिरतोय तसं नाही, काटा असा वर फिरला असता, घड्याळाचा काटा असा, घड्याळ सर्कल हे असं होतं ना. ठीक आहे, मग काटा वर जातोय म्हणजे ती उजवी बाजू झाली. मग अपोजिट म्हणजे खाली गेला पाहिजे, डावीकडे गेला पाहिजे. डावीकडे गेलाय म्हणजे खाली जाणार, किती किलोमीटर जाणार, 4 किलोमीटर, अंदाजे 4 घेऊ टाकला. अजून काही माहिती आहे का फिरायची, नाही, संपलं. आता हा जो पॉइंट आहे हा त्याचा शेवट आहे, इथे त्याने एड केलाय. ठीक आहे, फिरणं संपलं त्याचं, तो इथपर्यंतच फिरणार होता. मी तुम्हाला काय म्हटलं, एवढ्या गोष्टी झाल्याच्या नंतर पहिले एक पॉइंट करायचं, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट एका डॉट डॉट रेषेने जोडून घ्यायचं. घेऊयात आपण जोडून, बघा. डॉट डॉट रेषेने जोडा, नाही तर डायरेक्ट जोडा, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. आता हे जोडल्याच्या नंतर दुसरं काम आपण करायचं, मागच्या क्वेश्चन मध्ये काटकोन त्रिकोण डायरेक्ट होत होता, काही प्रॉब्लेम नव्हता, डायरेक्टच आला होता ना. कुठं आपल्याला काही टेन्शन होतं का मागच्या क्वेश्चन मध्ये. राईट, सर पायरे की काटकोन त्रिकोणच दिसला आम्हाला, पण या क्वेश्चन मध्ये तसं नाही ना राजांनो. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काटकोन त्रिकोण दिसतोय का बघा बरं. हो सर दिसतोय, हा इकडे अर्धा दिसतोय, हा इकडे अर्धा दिसतोय. अर्ध्याला नाही जमणार, आपल्याला पूर्ण बघावं लागेल ना, पूर्णला घ्यावं लागेल आपल्याला काटकोन त्रिकोण. आणि मग जर मला पूर्णला काटकोन त्रिकोण घ्यायचं असेल तर मग मी पूर्ण काटकोन त्रिकोण कसा इमेजिन करेल, पहा, होऊ शकतो का इमेजिनेशन. तर मला एक पाया गृहीत धरावा लागेल, तर हा मी असा पाया तयार करू शकतो. उंचीमध्ये अर्धी उंची तर दिलेली आहे, राहिलेली उंची मी इमेजिन करतो. ठीक आहे, थोडं क्रॉस झाला असेल तर ऍडजस्ट करा. ठीक आहे, झाला का नाही काटकोन त्रिकोण बघा. याला आपण ए नाव देऊयात, या पॉइंटला आपण बी नाव देऊयात आणि या पॉइंटला आपण सी नाव देऊयात, एंड पॉइंट. ठीक आहे, झाला मग माझा काटकोन त्रिकोण. ही रेष थोडीशी क्रॉस दिसत असेल ते ऍडजस्ट करून घ्यायची. आता तुम्ही याला पाया म्हणा, याला उंची म्हणा, ए ते बी ला, पण आम्हाला माप कुठं माहिती आहेत. मग मला बी ते सी चं माप काढायचं असेल तर तुम्ही गोष्ट ऑब्झर्व करा, हा पॉइंट ते हा पॉइंट, या दोघांमध्ये अंतर किती आहे, 6. त्याच्या समोरचं अंतर सेमच येणार आहे, तेवढंच येणार आहे. तर म्हणजे बी पासून सी चा पाया किती होईल आपला, 6च होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा पॉइंट ते हा पॉइंट, हे एवढं अंतर किती आहे, 4 आहे. जर एवढं अंतर 4 असेल तर एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट बाजू, सेम समोरासमोरची बाजू सुद्धा 4च होणार आहे. म्हणून आम्ही उंची सुद्धा 4च घ्यायची का, नाही. उंची आपली इथे 4 नाहीये,
इथून इथपर्यंत 4 अंतर आहे, पण आमची उंची तर ए पासून बी पर्यंत पूर्ण आहे. तर इथून इथपर्यंत 4 आणि इथून इथपर्यंत 4 असे दोन्ही मिळून आपली उंची किती होईल? उंची किती होईल? राईट, समजते? उंची किती होणार राजांनो? 8. मग तुम्हाला पाया भेटला 6 आणि उंची भेटली 8. तुम्ही तोंडी कर्ण काढू शकता किंवा तोंडी त्या दोघांमधलं अंतर काढू शकता. ऑलमोस्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आन्सर आलाय. ऑलमोस्ट आले, राईट? खूप जणांचा आलाय. आणि नसेल जमत तर बेसिक करा. सर 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 64 आणि 36 100, 100 कोणाचा वर्ग? 10चा वर्ग. उत्तर आलं, खतम, फेकून मारायचं. नाही जमत असेल तर आपला पायथागोरसचा बाबा सांगून गेला, सर आमचा जो कर्ण वर्ग असतो तो कर्ण वर्ग कोणाच्या बरोबर असतो? पाया वर्ग अधिक कोणाच्या बरोबर? उंची वर्गाच्या बरोबर. राईट. इथे आम्हाला पाया किती घ्यायचा आहे? 6 घ्यायचा आहे. 6चा वर्ग डायरेक्ट लिहा, नाही तर एक स्टेप वाढवूयात आपण. उंची किती घ्यायची आहे? 8 घ्यायची आहे. 8चा वर्ग. सगळं बाकीचं महत्वाचं नाही, तुम्ही अरेंजमेंट कशी केली ते महत्वाचं आहे. त्यामुळे अरेंजमेंट प्रॉपर करता आली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. 6चा वर्ग किती आहे राजांनो? 36. 8चा वर्ग किती आहे? 64. 36 आणि 64 किती? 36 आणि 64 100. ठीक आहे. मग 36 आणि 64 100 असेल तर कर्ण वर्ग बरोबर 100 आला. आम्हाला काय करायचं? फक्त वर्गमूळ काढायचं. हा वर्ग इकडे गेला, वर्गमूळ टाका. किती? 100. आणि 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. कशामध्ये आहे गोष्टी? किलोमीटर किलोमीटर किलोमीटर. आमचा आन्सर सुद्धा किलोमीटर मध्ये येणार. म्हणजे माझं ए ते सी पर्यंतचा आन्सर काय असेल? 10 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल आणि 10 किलोमीटरचा असेल. सँडी पटेल यांचा आलेला आहे. सगळ्यांनी आन्सर आला असेल तर सांगत चला, कमेंट टाकत चला. जमलंय? बेस्ट समजलंय का? एकदा थंब ठोकायचं, डन ठोकायचं. दुसरा क्वेश्चन, बाकीचे 4 क्वेश्चन मी आता पटपट पटपट तुम्हाला इथं विचारणार आहे, त्यामुळे तुम्ही मला सांगायला रेडी राहा. राईट. डायग्राम पाहून घेतली? पाहून घेतली? हो सर, पहिली. सांगा फास्ट मध्ये आन्सर मला सांगायचं. क्वेश्चन 2 सध्या लिहितो, पुढच्या याच्यापासून ते क्वेश्चन बी नाही लिहित आपण, आहे ना? क्वेश्चन 2. तर सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो? कोणती दिशा दर्शवतो? सांगा. सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो? बोला. कोणत्या दिशेला जातोय सध्या तो? बघा, ऑब्झर्व करा. सर सध्या तो इकडे आहे, एंड पॉइंट आहे, खाली जातोय. खाली जातोय म्हणजे कोणत्या दिशेला जातोय? दक्षिण दिशेला जातोय. माझा आन्सर काय असला पाहिजे? दक्षिण दिशा दर्शवतो. राईट. ते ईशान्य का बरं? ईशान्य का बरं? ईशान्य का बरं? नाही नाही नाही, ईशान्य नाही येणार. अर्जुन सँडी दोघं. तर सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतोय असा मी क्वेश्चन विचारला. ऑब्झर्व करा. एंड पॉइंट. तुम्ही डायरेक्ट थर्ड क्वेश्चनचा आन्सर दिले का सुरुवातीपासून शेवटचा? चला, कुठे जातोय तो सध्या? खाली जातोय. खाली जातोय म्हणजे दक्षिणेला जातोय, लक्षात ठेवायचं. थर्ड क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर द्या. क्वेश्चन मी कसंही फिरून विचारला, मागे पुढे झाले तरी चालेल, पण तुम्ही आन्सर बरोबर द्या. क्वेश्चन व्यवस्थित पहा आणि आन्सर द्या बरोबर. तर सुरुवातीपासून शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला? शॉर्टकट मध्ये लिहितो, आहे लिहित नाही. सुरुवातीपासून शेवटच्या ठिकाण कोणत्या दिशेला? याचं उत्तर काय लिहाल? याचं उत्तर काय लिहाल? सांगा सांगा सांगा, ऑब्झर्व करा. तर सुरुवातीपासून शेवटच्या ठिकाण कोणत्या दिशेला आहे? कमेंट टाकायचे. सगळेजण कमेंट टाकत चला. टाका पटापट पटापट फास्ट मध्ये. सर सुरुवात इथून आहे, शेवट इकडे आहे. सुरुवातीपासून म्हणले म्हणजे इथून आम्हाला बघायचंय. इथून जर आम्ही पाहिलं तर इकडची दिशा पश्चिम असते, इकडची दिशा दक्षिण आहे. ते पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोण असतं? पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोण असतं? ईशान्य राहतं? ईशान्य राहतं का?
रे राजांनो, नैऋत्य दिशेला आहे ना. सुरुवातीपासून शेवटचं ठिकाण कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला आहे. राईट. हा, सीमा मॅडमचं बरोबर येते. अर्जुनराव चुकवायचं नाही. क्वेश्चन नंबर 4. तर शेवटच्या ठिकाणापासून शब्दरचना लक्षात ठेवावी म्हणून मी परत परत शब्द लिहितोय बरं का. सुरुवातीचे ठिकाण, सुरुवातीचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? शेवटच्या ठिकाणापासून सुरुवातीचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे सांगा. कोणत्या दिशेला असेल? आलंय आलंय आलंय, समजलंय, उमजलंय, झालंय. शेवटपासून सुरुवात. शेवटच्या म्हणलंय ना, मग शेवटपासून. अरे शेवटपासून कुठे दिसते? ही इकडची अशी इकडची बाजू कोणती असते? वरची उत्तर, इकडची पूर्व. उत्तर आणि पूर्व मध्ये कोणती असते? उत्तर आणि पूर्व मध्ये कोणती असते? उत्तर आणि पूर्व मध्ये कोणती राहते रे राजांनो? ईशान्य. राईट. काय आन्सर लिहिलं पाहिजे मी? ईशान्य लिहिलं पाहिजे. हे सगळ्यांना समजलं पाहिजे, हे सगळ्यांना कळलं पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्यांना लक्षात आल्या पाहिजे. येतील सगळ्यांना, सगळ्यांकडून अशी अपेक्षाच असणार आहे. चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. परफेक्ट आन्सर सांगायचंय. पूर्ण जेवढं विचारलं तेवढं पहिल्यांदा मला सांगा. बाकीचं आपण त्या नंतरच्या क्वेश्चन मध्ये बघूयात, की नंतरचे 4 क्वेश्चन नंतर बघूयात. काय म्हणते बघा. एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेला 20 किलोमीटर चालला. आता उत्तरेला चाललाय ना, मग इथून घेऊन लगेच 20 वर प्रश्नात नेता का? नाही, पहिलेच खाली घ्यायचं. हे समजलं पाहिजे आपल्याला. पहिलेच स्टार्टिंगला दाखवत असताना खाली दाखवायचं. उजवीकडे 4 किलोमीटर गेला. राईट. उत्तरेला 20 किलोमीटर गेला, नंतर उजवीकडे 4 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 10 किलोमीटर गेला, परत उजवीकडे वळला आणि 3 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. अरे बाबा, खूपच फिरला हा या क्वेश्चन मध्ये ना. तर तो आता त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, असा क्वेश्चन आपला आहे. चला, मला उत्तरेला नेतात, फिरवते, आणि मग जशा पद्धतीने फिरायचं म्हटले तशा पद्धतीने आपण फिरत. उत्तरेला म्हणले म्हणून आपण स्टार्टिंगला पहिल्यांदा पॉईंट इथे घेऊन टाकला. सर, एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेला 20 किलोमीटर गेला म्हणून हे दाखवलं मी, अंदाजे दाखवलंय ना. हे इकडे उत्तरेला जातोय, 20 किलोमीटर जाते, दाखवून दिलं. एवढं काम करायचं. उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. ठीक आहे. इकडे वर जातोय, उजवीकडे वळणार म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणून इकडे नाही, चुकवायचं नाही. बिलकुल चूक नाही करायची. चुकले की खपले असा त्याचा अर्थ असतो ना. खपले कळतं ना, मृत्युमुखी पडतं चुकलं की नंतर माणूस. ठीक आहे. हे 4 किलोमीटर. नंतर परत डावीकडे वळला म्हणले. आता मला सांगा, इकडे जातोय क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? डावीकडे वळला म्हणजे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ तर अशी फिरणार ना, अशी थोडी फिरते अपोजिट इथून. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे रिटर्न वर. किती किलोमीटर? 10 किलोमीटर. इथून इकडे असा 10 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. आता वर जातोय, उजवीकडे वळला म्हणजे क्लॉकवाईज जाणार, इकडे जाणार, किंवा मग तुम्ही असं दाखवायचं, उजवीकडे वळणार, इकडे जाणार. किती किलोमीटर जाणार? 3 किलोमीटर. इथून इकडे 3 किलोमीटर गेला. ठीक आहे. पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. डायग्राम महत्वाची आहे. जिकडे जिकडे जशा पद्धतीने तो फिरतो तशा पद्धतीने फिरून डायग्राम काढता आले पाहिजे. तेच महत्वाचं असणार आहे. इम्पॉर्टंट तेच आहे. ठीक आहे. 6 किलोमीटर यायचं आहे. इकडे जातोय, उजवीकडे वळला म्हणते ना, उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज, इथून खाली वळणार, ते 6 किलोमीटर. बरं मला सांगा, मी 6 किलोमीटरची लाईन ही अशी काढणं योग्य आहे का? बिलकुलच योग्य नाही ना. कारण ही जर लाईन मी 10 किलोमीटरची एवढी काढली असेल तर 10 किलोमीटर पेक्षा मला 6 किलोमीटरची लाईन कमीच काढावं लागेल. नाही तर आम्ही लाईन काढतो आणि तिथे 6 लिहितो, जमणार नाही. तुम्ही जर त्याच्या पॅरलल लाईन, त्याच्या समांतर लाईन जर 10 एवढीच दाखवली असेल तर 6 तुम्हाला त्याच्यापेक्षा साहजिक आहे कसं दाखवावं लागेल? कमी दाखवावं लागेल. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त दाखवत. तर हे काय झालं तुमचं? 6 किलोमीटर झालं. म्हणजे इथून खाली इथपर्यंत अजून 4 किलोमीटर त्याचं बाकी आहे. राईट. अजून कुठं तो सध्या फिरतोय का? आता नाही. तर तो आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, डिस्टन्सवर आहे, असं आपल्याला विचारलंय. इथून तुम्ही सुरुवात केली चालायला. राईट. हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथे तुम्ही शेवट केलाय, हा तुमचा एंडिंग पॉइंट आहे. राईट. इथे एंड झालाय, शेवट आहे. मी तुम्हाला म्हणले ना, 2 कामं पहिल्यांदा करून घ्यायचं. सुरुवात आणि एंड. पहिलं तर हे जोडून घ्या. जोडला आपण. त्यानंतर काटकोन त्रिकोण कुठं बनतो का पहा. सर कुठेच बनत नाही. मग बनवा, त्याला जबरदस्ती करा.
हे असं इकडून आपण पाया काढूयात, ही अशी आपण उंची काढूयात. चालतं. हे झालं आमचा काटकोन त्रिकोण. दिसतोय काटकोन त्रिकोण. आता आम्हाला त्याच्यावरून त्याचे माप शोधायचे. बरं माप शोधायची तर त्याला नावं द्या. याला आपण सुरुवात तिकडे आहे का, याला आपण सी म्हणूयात या पॉइंटला. ठीक आहे, याला आपण ए म्हणूयात आणि या पॉइंटला आपण बी म्हणूयात. चालतं, चालून जाईल, काय अडचण. हे सी पॉइंट आहे. ठीक आहे सर, ए पासून बी पर्यंतचं माप आपल्याला अगोदर शोधायचं. मला एक सांगा, इथून इथपर्यंत 4 आहे आणि हे माप किती असेल पूर्ण एंड करायचं आपल्याला. हे जर 3 असेल तर इथून इतकं 3 आहे आणि मग टोटल किती होईल, 4 आणि 3 हे दोन्ही मिळून टोटल किती होईल, 7 होईल. आणि हे टोटल 7 झालं तर एक्झॅक्ट त्याच्या समोरचं अंतर सुद्धा किती होणार आहे, 7च होणार आहे. समजतंय सर, हे 4 आहे, इथलं अंतर किती असेल तर इथलचं 3 आहे म्हणून इथलं 3 असेल, 4 आणि 3 7 होणार. टोटल ए ते बी पासूनचं 7 होणार, म्हणजे पाया आम्हाला 7 भेटला. पाया किती भेटला, 7. आता उंची शोधा. उंची खूप महत्वाची असणार आहे सर. हे 20 आहे ना, मग इथून इथपर्यंत ही लाईन जर आम्ही अशी सरळ आणली तर हे इथपर्यंतच अंतर आम्हाला 20 भेटणार. परंतु हे टोटल 10 आहे, 10 मधलं 6 बाहेर गेलं, 10 मधलं 6 बाहेर गेलं, याचा अर्थ इथे 4 आहे. तर 20 आणि 4 उंची किती भेटेल तुम्हाला, 20 आणि 4 उंची किती भेटेल, 24. 24 24 पाया आणि उंची ज्याला भेटली आणि ज्याला 24चा वर्ग पाठ आहे त्याचं उत्तर आलं. राईट. काही कन्फ्युजन असेल तर बिंदास कमेंट टाकायची. परत सांगायचं का सांगायचं की नाही सांगायचं ते कमेंट टाकायची. कारण खूप जणांना कन्फ्युजन झालं असणार आहे की कुठं कोण कसं फिरलंय हे आम्हाला काही कळलेलं नाही. राईट, ते समजलं पाहिजे, त्या गोष्टी कळायला पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे. राहील सगळ्यांना असं गृहीत धरूयात. आता 24चा वर्ग पाठ असेल आणि पाया 7 आहे, 7चा वर्ग पाठ असेल तर फास्ट येईल. नाही सर आम्हाला काहीच पाठ नाही, एकदा परफेक्ट समजा. परत एकदा परफेक्ट, आजच्या दिवस परफेक्ट सांगतोय पहिल्या व्हिडिओमुळे. कर्ण वर्ग बरोबर काय असतं राजांनो, पाया वर्ग अधिक उंची वर्ग. राईट. पाया किती आला आमचा, 7. 7चा वर्ग घ्यायचा आपल्याला, 7चा वर्ग. उंची किती आली, 24. 24चा वर्ग. राईट. राईट. 7चा वर्ग पाठ आहे का, हो सर काहीच लोड नाही, 49. पण 24चा वर्ग आम्हाला पाठच नाही अजून आहे ना, 576. बेरीज करा. काय येते बेरीज त्यांची, सर 9 आणि 6 15, 15शी 5 हातचाला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12शी 2 हातचाला 1, 5 आणि 1 6 625. कोणाच्या बरोबर आलं, 625 आले कर्ण वर्ग बरोबर. हा वर्ग तिकडं गेल्याच्या नंतर ते काय होतं, वर्गमुळात 625 होतं. राईट. आणि 625 कोणाचा वर्ग आहे, 25चा. हे किलोमीटर मध्ये होतं तर माझा आन्सर काय असेल, 25 किलोमीटर. 25 किलोमीटर आणि 25 किलोमीटर हे काय असेल, त्या दोन ठिकाणामध्ये अंतर असेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतर असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. एकदम टॉप लेवलचा क्वेश्चन, एकदम परफेक्ट आणि परफेक्ट समजला असेल असं गृहीत धरायला काही हरकत नाही. एकदा सर्वांनी मला थंब ठोकून सांगा, तुम्हाला हा एक टॉप लेवलचा क्वेश्चन टॉप पद्धतीने परफेक्ट समजलाय का. आणि हा समजला असेल तर असे कितीही क्वेश्चन येऊ द्या ते तुम्हाला भारी जमणार. याच्यावरचे जे राहिलेले 3 क्वेश्चन आहेत, सुरुवात सध्यातेचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो हा क्वेश्चन, तर सध्यातेचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो, खाली जातोय ना तो, दक्षिण दिशा दर्शवतो. तिसरा क्वेश्चन, सुरुवातीपासून शेवटचे ठिकाण म्हणजे इथून हा इकडे बघतोय, याचा अर्थ वर उत्तर असते ही पूर्व असते, तर ही उत्तर आणि पूर्व मध्ये कोणती दिशा आहे, उत्तर आणि पूर्व मध्ये ईशान्य दिशा. सुरुवातीपासून शेवटचं ठिकाण ईशान्य दिशेला आहे. आणि शेवटपासून इकडे विचारलं तर नैऋत्य दिशा. हे आपल्याला या 4 क्वेश्चनची आन्सर आपल्याला आली पाहिजे, समजली पाहिजे, लक्षात राहिली पाहिजे. सर्वांना जमेल असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. एक क्वेश्चन तुम्हाला मी HW ला देतोय, याच क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. याच क्वेश्चनच्या सोल्युशन पासून जाऊयात आपण, जर महत्वाचा असेल तर. हा तुमचा होमवर्क आहे. होमवर्क सगळ्यांनी करत चला, महत्वाच्या गोष्टी असतात. राईट. तर हा तुमचा आजच्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन आहे आणि उद्याच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे. इथून पुढे आपल्याला काही क्वेश्चन घ्यायचे ज्यांचं वर्गमूळ निघू सुद्धा शकत नाही, असे क्वेश्चन जर आले तर त्याचं वर्गमूळ आपण कसं काढायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तर अशा पद्धतीने हा दिशावरचा एक छोटासा व्हिडिओ आपला बेसिक कन्सेप्टचा क्लिअर झाला असेल. उद्याचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे तो मिस करू नका. चला तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूत, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांनी अभ्यास करत राहा, काही अडचण असेल तर नक्कीच कळवा. थांबूयात, भेटत सर्वांना. जय हिंद, गुड डे ऑल, थँक्यू व्हेरी मच.